ताईची कमेंट केली तसं कानातलं दाखव म्हणून दाखवते. छोट्याशा रिंग आहेत, असं काय मोठं नाही. सकाळी आंघोळ झाली की पहिलं लक्ष असतं ते बागेत कोणती फुलं उमललेत ते बघण्यासाठी. बाहेर आले, आज पारिजातच्या फुलाचा भरपूर सडा पडला होता. भरपूर पांढरी शुभ्र फुलं आणि ते केसरी त्याचे दांडे इतकं छान दिसत होतं ना, असं वाटत होतं तिथंच बसून राहावं. पण पारिजातची फुलं बघत असताना अचानक बागेत आपल्या कुंडीकडे आंब्याच्या झाडाकडे लक्ष गेलं तर एक चिवताई ना आपल्या बागेमध्ये परत घरटं बांधायला चालू केले. सुरुवातीला तर चिमणा आणि चिमणी दोघं पण होते बरं का. नंतर दोघातलं एकच होतं ह्या आंब्याच्या झाडावरती किंवा मोगऱ्याच्या वेलीवरती बसायचं आणि नंतर जिथं त्यांचं घरटं बांधायचं चालू आहे ना, तिथं सतत घालमेल चालू होती तिची घरटं बांधण्यासाठी. आज टेस्टी अशा खाऱ्या वांग्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तसंच बऱ्याच ताईंच्या कमेंट असतात की तुझ्या हातातलं ब्रेसलेट दाखव, कानातलं दाखव, किंवा मग तू प्रदर्शनमधून त्या दिवशी काय काय खरेदी केलं ते दाखव. कधी कधी व्हिडिओ खूप मोठे होतात किंवा त्याच व्हिडिओमध्ये काही गोष्टी मला शेअर करणं होत नाही. तर आज प्रदर्शनमधून कोणते क्लचर्स खरेदी केले ते सुद्धा शेअर करणार आहे. त्याचसोबत कालचा थालीपीठाचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल. बऱ्याच ताईंच्याही कमेंट आल्या की ती पाठीमागची जागा कुठे आहे, काय आहे ते उद्याच्या व्हिडिओत दाखव. तर कालचा व्हिडिओ कालच शूट झालेला असतो, त्यानंतर शूट केलं तर एक्स्ट्रा मोठा होतो. त्यामुळं काही गोष्टी 2 दिवस लेट, 3 दिवस लेट, मला जसं शक्य होते घरातली कामं, बाकीच्या जबाबदाऱ्या, त्यातून होईल तसं मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करत असते. तुम्ही फक्त थोडासा वाट बघत जावा 1-2 दिवसाची. इतकं छान कोवळं ऊन पडले, असं बघणं सुद्धा होईना. मी बाहेर आले ते का माहिती का, ह्या वेलीला इतकी सुंदर फुलं आलीत. बॅक कॅमेऱ्याने दाखवते. पारिजातचा सडा सुद्धा इतका भारी पडलाय, दाखवते 1 मिनिट. हे बघा, पारिजातच्या फुलांचा सडा आहे ना, अगदी आपल्या गेटच्या बाहेरच्या तुळशी आहेत की नाही तिकडं सुद्धा पडलंय बघा. ह्या तुळशींवरती फुलं पडलेत पारिजातची. त्याचसोबत ना हे बघा काय सुंदर फुलं दिसतात. वास तर एवढा भारी आहे ना ह्याचा. आता काय होतंय, ह्या दोन्हीचा मिक्स वास येतोय रोज आपल्या बागेतनं. म्हणजे पारिजातच्या फुलांचा वेगळा आणि ह्याचा वेगळा. म्हणजे इथून हालूच वाटत नाही, इतकं छान असं झालंय हे सगळं. हे बघा किती फुलं पडलेत. पाणी भरपूर घातलं ना पारिजातला की फुलं असतातच. चहा करायचा आहे, पण त्याच्या अगोदर म्हटलं तुम्हाला फुलं दाखवून घ्यावेत. चिंगूताई दाखवते आमची. चिंगू, ए चिंगू, बसली तिथं. चला घरात आले. मटकी रात्री भिजत घातली, ती निथळाई ठेवली. तोटीचा काय प्रॉब्लेम झालाय समजायलाच मार्ग नाही. ऑलरेडी ही तोटी आहे ना जरा छोटीच आहे बघा. हे बघा ह्याच्यातून किती पाणी येणार आहे. बघू आता ही तोटी बदलायचा विचार आहे. काय होतंय आता बघू ह्याच्यावरती निर्णय. कारण खूप वैताग आलाय मला. ही छोटं होल आहे आणि ह्याच्या पुढं ही अशी तोटी आहे. ह्याचे शार काढून 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 मी कंटाळून गेली अक्षरशः. बघू आता काय. मी एअर पण काढला, तिथली तोटी काढली, सगळं केलं. म्हणजे आता हे काढलं ना आणि चालू केलं की एअर पकडला असेल ना याच्यातून एअर निघून जातो. पण आज तसं पण काही होत नाहीये. आणि माझी कामं तर भरपूर आहेत. मला किचन आवरायचे आता गौरी गणपतीसाठी. आज तो विचार होता. आता मला वाटतं की मला बाकीचं सगळं घेऊन बाहेरच घासावं लागणार आहे. ही तोटी बसवून घेते. अशी घरी बसून बसून भरपूर काम असते छोटी मोठी. काय झाले काय बघा करा. हे बघा फक्त एवढंसं पाणी येते, एवढं कमी पाणी येते. बघू चहा घेते. आंघोळ झाली आहोंची की या गोष्टीवरची चर्चा तर होईलच. मग ठरवू काय करायचंय काय नाही. चहा उकळलाय आता. इथं अद्रक टाकायचं राहिलंय त्या तोटीच्या नादात. चहा घेते नंतर बोलते तुमच्याशी. चहामध्ये अद्रक टाकलं आणि अचानक लक्षात आलं की म्हणलं चला 2 मिनिटं वेळ. एका ताईची कमेंट येते की तुझं कानातलं दाखव म्हणून. तर दाखवते 1 मिनिट. छोट्याशा रिंग आहेत, असं काय मोठं नाहीये बरं का. मोजून कानातले माझे 2.25 ग्रॅमचे आहेत, जास्त नाही आहेत. हे बघा हे असे ना, दिसते का, छोटेसे झुबेत. आता दिसत असेल तुम्हाला. हे छोटेसे असे झुबे आहेत, ते सेपरेट घेतले होते आणि अशा रिंगा आहेत. ह्या असे छोटेसे माझे कानातले आहेत. असं काही वेगळं काही नाही, पण माझ्या लक्षात राहत नव्हतं दाखवायचं. कमेंट तर खूपदा आली होती की दाखव दाखव म्हणून. कधी कधी लॉंग व्हिडिओला येते, कधी कधी शॉर्ट व्हिडिओला येते. काही जण लॉंग व्हिडिओ बघतात, काही जण शॉर्ट व्हिडिओ बघतात. त्यानंतर ह्या ब्रेसलेटसाठी सुद्धा कमेंट येते मला बऱ्याच वेळेस. हे बघा
हे असं क्रिस्टलचे लाल मणी लावलेत आणि फक्त हे 1100 रुपयांचे 3 वर्षापूर्वी हे सोन्याचे 5 मणी मी घेतले होते आणि त्याच्यामध्ये हे असं गाठवलं. हे मंगळसूत्र नाही बरं काय, ब्रेसलेट आहे आणि छान दिसतं हे हातामध्ये. मला आवडतं असं वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करायला. तुम्हाला पण पाहिजे असेल तर तुम्ही असं बनवून घेऊ शकता. 5 ग्रॅमचं ब्रेसलेट घेण्यापेक्षा 5 महिन्यामध्ये ब्रेसलेटची हौस पूर्ण केलेली आहे. चहा उकळलाय, घेते चहा. पाठीमागं घड्याळात तुम्हाला दिसत असेल करेक्ट 10 वाजलेत. माझं स्वयंपाकातलं काय काय झालं इकडे दाखवते. इकडं लोखंडीकडे कोबीची भाजी बनवायला लागली. अहो मंडई घेऊन आलेत आणि म्हटले की इतकी छान ताजी ताजी वांगी मिळालेत ना, म्हटलं त्यांची वांग्याची भाजी खायची इच्छा दिसते. आज खूप दिवस झालं खरं वांग बनवलं नाही, म्हटलं तेच बनवूया. आणि इकडं अशी मंडई खाली पडली. खरं तर मला आज किचन आवरायला काढायचंय, पण बघू जसं होईल तसं शेअर करणार आहे तुमच्यासोबत. आणि कोथिंबीर शेपूची भाजी नीट करून झाली. कांद्याची पात अजून निवडायची, पण कोथिंबीर इतकी छान आणली ना त्यांनी. ती कोथिंबीर बघूनच मला खारं वांग, त्यांनी तर नाव काढलं पण खारं वांग बनवण्याचा मोह काय आवडलं नाही. दाखवते मी तुम्हाला कोथिंबीर कसली छान आहे बघा. तेलकट चकचकीत ताजी ताजी टवटवीत अशी ही कोथिंबीर आहे. इथं ही शेपू आहे, कांद्याची पात आहे. भाजी तयारी चालू आहे वांग्यासाठी, खऱ्या वांग्यासाठी. मिक्सरच्या जारमध्ये बघा इथं धने, लसूण, तीळ काढून घेतलेत. वांग्याचे इथं एका वांग्याचे 8-8 काप असे करून घेतलेले आहेत, कारण किडकं वगैरे आहे ना, ही समजतं. आता हे ओला नारळ, कोथिंबीर त्याचं वाटण बनवून घेणार आहे. खऱ्या वांग्यासाठी दाखवलेल्या सगळ्या साहित्याचं वाटण बनवून घेतलं. कढईमध्ये 4 चमचे तेल गरम केलं, अर्धा चमचा जिरी आणि मोहरीची फोडणी दिली. जिरे आणि मोहरी चांगली तडतडली की हे वाटण त्याच्यामध्ये टाकून घेतलं. अगदी 1 मिनिटं बारीक गॅसवरती हे वाटण आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचंय. आज थोडं रस्सावालं खारं वांग करणार आहे. कधी कधी थोडंसं अंगापुरता रस्सा असतो तसं बनवते, कधी कधी सुक्कं खारं वांग बनवते. पण माझ्या दोन्ही लेकींना ना या खाऱ्या वांग्याचा रस्सा आहे ना, तो भातासोबत खाण्यासाठी आवडतो. म्हणून आज मी थोडं रस्सेवालं खारं वांग बनवणार. वाटण 1 मिनिटं परतलं की त्याच्यामध्ये हळद टाकून घेतली. आज कोणतेही धने पूड नाही, जिरे पूड नाही किंवा कच्चा गरम मसाला सुद्धा मी याच्यामध्ये टाकला नव्हता. त्यानंतर बारीक कट करून घेतलेली वांगी टाकून घेतली. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकणार आहे, थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकून घेणार आहे. ताजी ताजी हिरवीगार कोथिंबीर असल्यामुळं आपल्या या खाऱ्या वांग्याला रंग किती सुरेख आलाय बघू शकता तुम्ही. आणि हो, भाजीमध्ये मी कोमट पाण्याचा वापर केलाय बरं का. कोणतीही रस्सा भाजी बनवत असाल ना तर त्याच्यामध्ये कोमट पाणी वापरायचं, म्हणजे तरीही टिकून राहते आणि भाजी लवकर शिजते. आता चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि बारीक गॅसवरती एक 10 ते 15 मिनिटं ही वांगी आहेत ना शिजवून घेणार आहे. अशा पद्धतीनं साध्या एकदम पद्धतीनं केलेलं जे खारं वांग आहे ना, भातासोबत खाण्यासाठी रस्सा किंवा ज्वारीच्या मक्याच्या भाकरीसोबत चुरून खाण्यासाठी याचा रस्सा आहे ना खूप भारी लागतो. माझ्या लेकी वांग म्हणजे मोठी लेक खात नाही, छोटी लेक खाते, पण मोठ्या लेकीला वांग्याच्या रस्स्यासोबत भात खायला आवडतो. आता 10-15 मिनिटं हे वांग शिजवून घेतले. किती छान शिजले आणि ताज्या कोथिंबीरीमुळं आपल्या खाऱ्या वांग्याच्या तरीला सुद्धा रंग किती छान आलाय तुम्ही बघू शकता. तुम्ही करता का असं एकदम रस्सेवालं खारं वांग? हे कमेंट करून नक्की सांगा. आणि आता ही वांग्याची भाजी इथं काढून ठेवली. ताजी ताजी कोथिंबीर असल्यामुळं रंग किती सुरेख आलाय. आता ही मटकी बांधून ठेवायची मोड येण्यासाठी. हा ट्रायपॉड कोणाला हवा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते. नोट्यावरचं बघा, इकडल्या बाजूचं सगळं आवरून झाले. चपाती शिल्लक आहे, गाई वगैरे आली की टाकणार. आता हा सगळा ओटा आवरायचा आहे. आता वाजले 11:30. पहिलं तर मला शॉर्ट व्हिडिओ एडिट करायचा आहे आपला थालीपीठचा, आणि नंतर मग हे उरलेली कामं मला ट्रॉली वगैरे क्लीन करून घ्यायच्यात. पण हो, क्लचर दाखवते तुम्हाला. कालच्या व्हिडिओत म्हटलं की मी दाखवते आणि व्हिडिओ खूप मोठा झाला म्हणून मी कुठले कुठले क्लचर त्या दिवशी प्रदर्शनमधून घेतले हे दाखवायचे राहिले होते. तर चला अगोदर ते दाखवते वाटल्यास, आणि नंतर एडिटिंगचं काम करते. जसं की तुम्हाला म्हणले होते की क्लचर कोणकोणते घेतले दाखवते. तर तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिला असेल व्हाईट साडीवरचा, त्याच्यामध्ये हा ब्लॅक कलरचा घातला होता बघा. हा असं एकदम वेल्वेटी स्ट्रक्चर आहे, म्हणजे आतल्या बाजूला ह्याच्या शाईन आहे. केसात लावल्यानंतर ना हा छान दिसतो एकदम, इतका सुंदर. हा मोठा क्लचर तुम्ही फोल्ड करून पण केसांना हलवू शकता. त्यानंतर ज्या दिवशी प्रदर्शनमध्ये गेले होते ना तेव्हा सुद्धा हा केसात मी लावून दाखवला होता क्लचर. कसला गोड कलर आहे बघा, हे बघा. आता काय होतं की लेकी पण वापरतात माझ्या, त्यांचे काही कार्यक्रम वगैरे असले फॅन्सी ड्रेसवरती त्यांना घालता येतात, म्हणजे आम्ही तिघी मिळून वापरतो. त्यामुळं हा एक असा क्लचर घेतलाय, छान आहे हा पण.
तुम्ही फोल्ड करून म्हटलं तरी केसांना वापरू शकता. हे 2 क्लचर झाले का त्यानंतर एक क्रंची म्हणजे रबर बँड घेतले. हे सुद्धा खूप छान आहे. हे कलर आहेत ना ह्याचे हे खूप सुंदर आहेत बघा. आंबाड्याला वगैरे जरी ही क्रंची लावली ना तरी पण छान दिसते. ही लेकीसाठी आहे बरं का सगळं, म्हणजे दोघींसाठी त्या, किंवा मी पण कधी कधी फोडून आंबाडा घातला तर लावू शकते. आणि ही एक क्रंची आहे बघा, किती सुंदर बघा ह्याचं काम केले. हे अशी फुलं आहेत ह्याला आतमध्ये, इथं ही फुलं आहे ती. आता मी कसं लावून नाही दाखवू शकत, कधीतरी लावल्यानंतर दाखवते. आणि त्यांचं पेज बघितलं होतं ना इन्स्टावरती, तेव्हा त्यांनी ह्या पेजवर या क्रंचीचा फोटो अपलोड केला होता. मला खूप आवडली होती. म्हणलं कधी कधी गजरा म्हणून लावायला आंबाड्याला छान आहे. तर ही एक क्रंची म्हणजे आम्ही तिघी पण वापरतो, म्हणजे बो घेतला होता. त्यानंतर प्रदर्शनाला गेल्यानंतर व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं होतं. लेकीच्या केसात ही एक क्लिप लावली होती बघा. आता वेळ मिळाला ना हे कसं लावायचं ना ते नक्की शेअर करेन मी तुमच्यासोबत. आणि त्यानंतर बघा माझ्या छोट्या लेकीसाठी मोठ्या लेकीनं ही एक अशी चेरीची क्लिप खरेदी केली होती. त्यानंतर हा एक रबर बँड आहे, तो लेकीनं तिच्यासाठी घेतलाय. आणि बोलता बोलता एकदम मोबाईल स्टोरेज फुल झालं. तर अशा आवडीने घेतलेल्या त्या गोष्टी आहेत ना त्यांच्या त्यांच्या पसंतीनं ह्या मला खूप आवडतात. म्हणजे हे बघितल्या ना की त्यांना हे असं आवडतंय वगैरे, मला खूप भारी वाटतं. त्यानंतर हे एक सनफ्लावर घेतलं होतं असं. हे लोकरीचं आहे बरं का, असं विणलेलं आहे आणि खूप गोड दिसतंय ते. आणि हा एक लॉकचा क्लिप घेतलाय, म्हणजे वरच्या बाजूला लॉक केलं जातं. तर एवढी अशी त्या दिवशी शॉपिंग किंवा खरेदी केली होती. हे भरलं होतं प्रदर्शन तिथून. तर ती दाखवायची, कालचा व्हिडिओ खूप मोठा व्हायला लागला म्हणून मी दाखवलं नाही, म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलं. आवडलं असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा, कारण तुम्ही परत परत विसरता म्हणून मी लाईक करायला आठवण करून देत असते. मला जितके लाईक येतील ना तेवढं दुसऱ्या दिवशी काहीतरी तुमच्याशी नवीन शेअर करण्यासाठी उत्साह येत असतो. आणि जेवण करते, खूप भूक लागली आता मला.